हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे खूप छान मस्त गौरव मामाचं केळवण। तर म्हणजे जेवायला सगळ्यांना आमंत्रित केलेले, तर तेही येणार आहे। छान मस्त डेकोरेशन, काय मेनू करतो सगळं तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघत राहा। सो व्हिडिओ स्किप न करता बघा, खूप छान असणार आहे आजचा व्हिडिओ। चला तर इकडे छान मस्त आता मी दाराच्या बाहेर येणार रांगोळी काढत होते। असं ना मस्त केळीचं पान काढलंय, त्याला हिरवा कलर दिलाय आणि आता तिथे लिहिते मेजवानीची पंगत सजली केळवणाची मेजवानीची रंगत सजली केळवणाची पंगत। असं छान मस्त रांगोळी काढत होते। मध्येही मस्त डेकोरेशन करायचं होतं, फुलांनी सजवायचं होतं। तर मम्मी ना आज रविवार होता, तर आठवडे बाजार असतो रविवारी आमच्या सिन्नरचा, तर भाजीपाला घेण्यासाठीही गेलेली होती। आणि त्यानंतर वहिनी पण आता स्वयंपाकाला लागल्या होत्या, तर इकडे म्हटले चला फुलांनी मस्त सजवून घेऊ। तर हे आर्टिफिशियल झाडं आहे, तर ते केळीच्या पानांना म्हणजे असं छान दिसतं। आणि त्यानंतर इथे पाट ठेवले, पाटाच्या खालीही मस्त असं फुलांनी सजवलं। त्यानंतर थोडंसं असा छान मस्त आकार दिला आणि छान असं खूप भारी वाटत होतं। तर बसल्या बसल्या करत होते, बहिणीही माझ्या हाताखाली देत होत्या, त्यांनीही फुलांच्या पाकळ्या वगैरे करून दिल्या आणि त्यानंतर मस्त असं सजवलं। खूप छान डेकोरेशन झालं होतं, वहिनीही इकडे स्वयंपाक करत होत्या। तर चला आज काय मेनू करतो, कसं डेकोरेशन होतं, संपूर्ण व्हिडिओ बघत राहा। काय मेनू आहे आज मम्मी? आज मेनू भरपूर प्रकार आहे, ताटमध्येच बघायचे का? अजून करायचं। बाजारातून आली आहे, असं सगळं काळा मसाल्याचं वांग आहे, भरलेली भेंडी आहे, डाळ भात आहे, श्रीखंड आहे, रस आहे, अजून भरपूर आयटम आहे, कोरडी उसळ आहे। कारण गौरव मामा म्हटलं आता साधं वगैरे करा, पुरणपोळीचा बेत होता म्हटलं बाजरीच्या भाकरी आणि ठेचा करा, लय कंटाळलोय मी। इकडे आता मम्मीचं वांगे वगैरे चिरण्याचं चालू आहे, इकडे रस वगैरे झाला। भेंडी करते, त्या अशा मस्त तळून घेते आणि अशा थोड्याशा कडक झाल्या का मग काढून घेते, म्हणजे त्याला नरम होत नाही। चला तर इकडे वहिनी छान मस्त भाकरी करत होत्या, बाजरीची भाकर, कारण मस्त वांगही केले होतं मस्त छान आणि उसळ, भरलेली भेंडी, डाळ, भरपूर काही तुम्हाला पुढे दाखवतेच, मी ताट दाखवतेच तुम्हाला। आणि गौरव मामाने कालच सांगितलं होतं एकदम सिंपल स्वयंपाक करा, कारण आहे ना आता त्याचं लग्नही आता जवळ आले आणि रोज त्याला कुठे ना कुठे जेवायला आमंत्रण असतं। आणि आता आंब्याचा सीझन म्हटलं की रसपुरी तळणमळण येतं प्रत्येक ठिकाणी जेवायला गेल्यानंतर, पुरणपोळी। कालच अर्चना मामीकडे झालं केळवण गौरव मामाचं, तर तिकडे मामाच्या घरी पनीर होतं
मग काय करायचं तर मग ठरवलं की मस्त छान अशा बाजरीच्या भाकरी करू. वहिनीने छोट्या छोट्या मस्त बाजरीच्या भाकरी केल्या, भरलेली वांग्याची भाजी केली आणि इकडे मम्मी उसळ भेंडीची भाजी वगैरे केली आणि थोडेसे कुरडई पापडेही तळले, आंब्याचा रसही केला मी, डाळ भात असंच आमचा मेनू होता. आणि इकडे मी कांदा आणि काकडी वगैरे कट करून ठेवली. इकडे औक्षणाचंही ताट आता तयार झालेलं होतं. चला तुम्हालाही दाखवते काय काय बनवलं आम्ही. तर खूप छान झाला, मस्त झाला केळवणाचा कार्यक्रम. हे बघा छान मस्त अशी बाहेर रांगोळी काढलेली ना, खूप छान वाटते. आणि केळवण म्हटलं का खूप छान वाटतं घरामध्ये, एक खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं. आणि कालच चोरोटीचा कार्यक्रमाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. बऱ्याच ताईंनी इतक्या छान कमेंट केल्या, खूप आशीर्वाद दिले. तर सगळ्या ताईंचे खूप मनापासून धन्यवाद. आणि आपल्या मायलेकी साडीज कलेक्शन व आज मस्त सेल लागलेला आहे, खूप ऑफर दिलेल्या आहे. इतक्या छान साड्या तुम्हाला ऑफरमध्ये भेटत आहे. नक्कीच तुम्ही मायलेकी साडीज कलेक्शनला भेट द्या आणि साडी खरेदी करा. चला कसं केलं आहे मस्त डेकोरेशन. तर आता घर वगैरे आवरलं होतं, स्वयंपाकही होत आलेला होता, फक्त बाजरीच्या भाकरी बाकी होत्या, वहिनी करत होत्या. आणि इकडे मी दाराच्या म्हणजे असं एंट्रीलाही थोडंसं फुलांनी मस्त असं गोलाकारमध्ये थोडं सजवलं. आणि जास्त काही प्रत्येक डेकोरेशन करताना व्हिडिओ काही काढलेला नाही आहे. आणि आता फायनल डेकोरेशन तुम्हाला दाखवते.
चला तर आता गौरव मामा आणि ना तेजस्विनी मामी पण आलेले होत्या आणि ना म्हणजे आता गौरव मामाची मिसेस म्हणजे माझ्या मामी तर त्या माझ्या क्लासमेट पण आहे, फ्रेंड पण आहे. चला दोघेही आले होते. मामी पण येणार होत्या. मामी ना लग्नाला गेलेल्या होत्या त्यामुळे थोड्या त्या उशिरा येणार होत्या. त्या पण आल्यानंतर मामा पण आलेले होते म्हणजे माझे बाबा मम्मीचे मामा. तर आता गौरव मामाचं लग्न 14 मेला आहे. तर सगळेच तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल, नक्कीच बघा. ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आहे ना इकडे ना मामी सईशी बोलत होत्या आणि मम्मीने पहिले औक्षण केलं आणि त्यानंतर वहिनींनी पण औक्षण केलं. छान मस्त आम्ही सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. सगळ्यांनी मस्त असे फूल देऊन मस्त छान स्वागत केलं. तुम्हाला उद्या रील पण येईल, नक्की बघा तुम्ही. तर रील पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. चला आता गौरव मामा मामी ही इथे बसलेले होते. आता सौरभ भाऊ सगळ्यात पहिले ना गौरव मामावर टॉल टोपी टाकेल. त्यानंतर मामींचं ही औक्षण करू. त्यानंतर मामींसाठी ही छान मस्त साडी घेतलेली होती. तर आपल्याच कलेक्शनमधली आहे, खूप छान आहे, न्यू पॅटर्न आहे. सगळं तुम्हाला माहिती की साडीच कलेक्शनवर बघायला भेटणार आहे. तर इकडे मी ना सौरभ भाऊला सांगू ते थांब मी छान अशी रील शूट करते असं. तर मग दोघांची फोटो काढले, रील काढली. छान मस्त ते दोघेही राम राम म्हणत होते. तर टॉल टोपी टाकल्यानंतर राम राम केलं जातं ना त्यामुळे. आणि इकडे ना मामींसाठी ही छान साडी वगैरे काढून ठेवलेली होती, ओटी भरण्याचं साहित्य. तर आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि आता जेवायला सुरुवात करायची होती. तर आम्ही त्यांना खाऊ घातलं, प्रत्येकाने घास खाऊ घातला आणि त्यानंतर छान मस्त सगळ्यांना जेवायला मग बसवून दिलं, सगळ्यांना वाढलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना मेनू खूप आवडला. त्या दोघांनाही मेनू खूप आवडला. ते बोलले की छान आहे असं स्वयंपाक, त्यांनाही आवडला. नॅचरल असेल. ए मेनू आवडला का तुम्हाला? छान आहे ना? खूप आहे ते नॉनव्हेज ऐकलं ना बाय म्हणे नको नको. अरे सीझन आहे ना रे.
चला मग दोघांना जेवण झाल्यानंतर आमचं फोटोशूट झाल्यानंतर इकडे मिस्टर मामा आणि सौरभ भाऊलाही जेवायला बसून दिलं. मामी अजून आलेल्या नव्हत्या. त्यानंतर मामीही आल्या. मम्मींचीही मम्मीने ओटी भरली आणि सौरभ भाऊने ना मामांवर टॉवेल टोपी टाकली आणि त्यांनाही ड्रेस घेण्यासाठी पैसे दिले आणि त्यानंतर मग मम्मीने ही मामींची ओटी भरली. मामींना साडी वगैरे दिली. आजचा केळवणाचा कार्यक्रम आणि डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर आमच्याही बऱ्याचशा गप्पा गोष्टी चालू होत्या. आम्हीही आमच्या गप्पा झाल्या. आणि ती लग्नाची आता तयारी वगैरे आता सुरूच झाली. आता किती म्हणजे 10-11 दिवसावर लग्न आलेलं आहे. आमचीही खरेदी झालेली आहे. अजून काही बाकी आहे तर ते पण खरेदी केल्यानंतर तुमच्यासोबत शेअरच करेल. कारण म्हणजे घरचं लग्न म्हटलं की खूप सारी शॉपिंग, खूप सारी तयारी असते. तर खूप छान मस्त सगळे व्हिडिओ येणार आहे. नक्कीच व्हिडिओ बघा. ज्या ताई सबस्क्राईब करेल नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कालही खूप प्रेम दिलं. खरंच मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद करते सगळ्या ताईंचं. तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. चॅनलला ज्या ताई नवीन आहे व्हिडिओ बघताय सबस्क्राईब करायला विसरून गेलाय नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छान व्हिडिओसह पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय.